सोबत आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते राष्ट्रीय नेते शरद पवारजी आपल्या भावना या दुःखद बातमीच्या प्रसंगी। जसे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संबंधीचा बरं एक प्रचंड दुःखद बातमी संबंध देशाचा सगळा आहे। हो डॉक्टर मनमोहन सिंग हो आणि अनेक लोकांनी एकत्रित अनेक वर्ष काम केलं। हो मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते हो आणि नंतर अर्थ खात्याचे सचिव असताना अतिशय जवळीकीचं नातं निर्माण झालं। हो नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये हो ते अर्थ खात्याचे मंत्री आणि मी संरक्षण खात्याचा मंत्री हो आम्ही एकत्रित काम केलं आणि त्यांनी प्रधानमंत्री पदाची सूत्र घेतल्याच्या नंतर 10 वर्ष हो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली। या सगळ्या कालखंडामध्ये एक गोष्ट कधी विसरू शकणार नाही की त्यांचा देशाच्या हिताच्या संबंधीची स्वच्छ भूमिका ही याच्यात त्यांनी तडजोड कधी केली नाही। शेती खात्यामध्ये माझ्याकडून जे काम केलं गेलं त्याची जाहीरपणाने नोंद त्यांनी अनेक वेळेला ठिकठिकाणी घेतली आणि आपल्या सरकारच्याबद्दलची जनमानसात सचेतता वाढेल याची खबरदारी ते घेत असतात। व्यक्तिगत जीवनामध्ये आणि देशाच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्य संपन्न देशाच्या हिताच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा असा एक नेता म्हणून त्यांचा लौकिक संबंध देशामध्ये देशाच्या बाहेर होता। डॉक्टर साहेबांचे निधन हा भारताला एक प्रचंड अशा प्रकारचा धक्का आहे, पण त्यांनी या देशाच्यासाठी जे योगदान दिलं त्याचं स्मरण ते अखंड भावना देशवासी लक्षात ठेवतील याच्यात माझ्या मनात काही शंका नाही। हे काही संकट जे आहे ज्यांच्या कुटुंबाचं देशावरचं मी एवढं सांगू इच्छितो की कुटुंबियांना एक प्रकारची शक्ती मिळेल आणि या दुःखातून ते बाहेर होत। पवार साहेब एक आणखी शेवटची प्रतिक्रिया आपल्या दिल्लीतल्या शरद पवार यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। त्यांनी आपल्या आठवणी जागवत मनमोहन सिंग यांना आदरांजली व्यक्त केलेली अर्पण केलेली आहे।